चिंता करू नका, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आयुष्यामध्ये कितीही चुका करा, पण कधीही कोणासाठी ऑप्शन म्हणून जगू नका. कमाल आहे, आपण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते वेळ देत नाहीत. तुम्ही थोडा धीर धरा. वेळ आल्यानंतर तुमच्याजवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केली. जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरवसा करता, त्यावेळी शेवटी तुम्हाला दोनपैकी एक परिणाम पाहायला मिळतो. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. बिझी राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख आपोआप संपून जातात. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळते, तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व आणि व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही. इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्यांचा नाही. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण देवाचा दरवाजा उघडा असतो. आयुष्यात बऱ्याच वेळा सगळं एकाच वेळी बिखरतं, नातेसुद्धा, आपले लोकसुद्धा आणि स्वप्नसुद्धा. यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक कुत्र नक्की मिळेल आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसले तर तुमच्या ध्येयापर्यंत कधी पोहोचताल? संपले अशा लोकांबरोबरचे नाते, ज्यांना भेटल्यानंतर असं वाटायचं की हे आयुष्यभर साथ देतील. जे तुम्हाला विसरले आहेत त्यांना विसरू द्या. हे सगळं तुमची आठवण काढतील, फक्त तुमच्याकडे त्यांचं काहीतरी काम निघू द्या. दुसऱ्या कोणाचंही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याच्या अपेक्षा कधीही करू नका. बदल घडणं फक्त तेव्हाच सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी जातं. मिळून मिसळून सगळ्यांबरोबर राहा, पण कोणालाही दबून अजिबात राहू नका. अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही. कधीकधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते की कोणी बोललं तरी ठीक आहे आणि नाही बोललं तरी ठीक आहे. नात्यांमध्ये समजदार माणूसच का चुकतो? कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कोणाला कोणाची काळजी आहे? प्रामाणिक लोकांपासून 2 पावलं दूर आणि कपटी लोकांपासून 4 पावले पुढं राहिलं पाहिजे. आजकाल फक्त पाया पडणे म्हणजेच सन्मान नाही. कोणी आल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवणंसुद्धा मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. बोलण्यासाठी जीभ मिळाली आहे तर ऐकण्यासाठी कान नेहमी उघडे ठेवा. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं, कधी बहिरं, तर कधी बोलता न येणारं बनावं लागतं. स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच, पाहणंसुद्धा सोडून देतात. जास्त देणारा नेहमीच लुटला जातो, मग ते प्रेम असो किंवा कोणाची साथ असो किंवा विश्वास असो. काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्यालाच चालावं लागतं. ना कुटुंब, ना मित्र, ना कोणी साथी,
फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच चमकतो माणूस. माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतंही अत्तर अजून तरी नाही. कोणी दुःखाबद्दल बोलूच नये, कारण ज्यांनी सुद्धा दुःख दिले सहनशक्तीच्या बाहेर दिले. प्रमाणापेक्षा जास्त समजदारी आयुष्याला बेरंग करते. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त असणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची शिक्षा आपल्याजवळ येणाऱ्यांना देऊ नका. कधीकधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात, कारण हा जो स्वार्थ असतो तो खूप बलवान असतो. कधीकधी नाराज होणं सुद्धा गरजेचं आहे. कमीत कमी हे तरी माहीत होतं की आपली समजूत काढणारं कोणी आहे की नाही. पटकन कोणाचंही बोलणं मान्य करणारे लोक मनाने खूप खरे असतात. मनात इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी, नाहीतर विचार तर प्रत्येक जण करतो. प्रमाणापेक्षा जास्त प्रेमसुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जाते. तुम्ही जेवढी जास्त ज्यांची काळजी करता, बऱ्याच वेळा तेच लोक तुम्हाला समजून घेत नाहीत. सत्य सिंहासारखे असते, त्याला वाचवण्याची गरज नाही. त्याला मोकळं सोडून द्या, ते स्वतःचा बचाव स्वतःच करेल. लोक तर नावसुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्ण झालेलं असतं. तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचारताल तर भटकताल, कारण तुमच्या ध्येयाचे महत्त्व जेवढे तुम्हाला माहीत आहे तेवढे दुसऱ्यांना माहीत नसते. जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव असतो, पण कमाल आहे की त्याला दुसऱ्याच्या दुःखांची जाणीवसुद्धा नसते. तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी तुमचा मान ठेवावा, तर तुम्हीसुद्धा दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे. तुमचं आयुष्य जर फाईन असेल तर समजून घ्या त्याच्यावर निसर्गाचं साईन आहे. स्त्रियांना चंद्र तारे यांची नाही, तर फक्त इज्जत आणि प्रेमाची गरज असते. कोणाचाही तिरस्कार तेव्हा करा जेव्हा त्याच्याविषयी तुम्हाला सगळं माहीत असेल. तेव्हा करू नका जेव्हा दुसऱ्याकडून काहीतरी ऐकलेलं असेल. कोणाचाही स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही. कांद्याला तुम्ही कितीही प्रेमाने कापा, पण तरीही डोळ्यातून अश्रू येतातच. अंदाज चुकीचे निघू शकतात, पण अनुभव नाही. अंदाज मनाची कल्पना असतात आणि अनुभव आपल्याला आयुष्याचा धडा असतो. श्वास तुटणं तर एक छोटी गोष्ट आहे. जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून देतात, मरण त्याला म्हणतात. तुम्ही जेवढे लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करताल तेवढा तुम्हाला एकटेपणा जास्त आवडू लागेल. भलेही तुमच्याजवळ कितीही असत्य उभं असेल, पण सत्य नेहमी गर्दीमध्ये वेगळं दिसतं. आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदली कितीही संपत्ती घेतली तरीही तुम्ही कधीही सुखी होणार नाही. काही लोकांना प्रत्येकाच्या होमध्ये हो मिळवण्याची सवय नसते, त्यामुळेच ते लोकांना विषासारखे वाटतात. तुम्ही एकटे पडले तर एकटेच उठा.
आता कोणाचीही हात घेऊ नका आणि कोणाचीही साथही घेऊ नका. या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडं जरी पॉझिटिव्ह वाटलं असेल, तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.